कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या बसा। बोल, नाव काय म्हणालस तुझं? आदित्य। नाथ, आदिनाथ, माझे धनी आहेत। आदिनाथ। बरं, काय काम येतं तुला? मला तुला नाही, हिला। मला लय भारी स्वयंपाक करता येतो। माझी देवी यांच्या घरी ना मी स्वयंपाकच करायचे। विचारा की प्रिया मॅडम ना। कोण देवी आहे? आणि तू तिथं काय काम करत होतीस हे प्रियाताईंना कसं माहिती? अगं मंदाताई, ते ना ती तिच्या आधीच्या मालकिडीबद्दल सांगत असेल। आता बाहेर मी तिला तेच विचारत होते ना की तुला काय काय काम येतं वगैरे म्हणून, हो ना? ठीक आहे, मी सांगेन तिला घरात कुणाकुणाला काय काय लागतं ते। तू अंगापिंडाने चांगला धडधाकट आणि दणकट दिसतोस, पण शेतात आणि मातीत काम करत असशील असं वाटत नाही। मग खरं सांग, तुला शेतातली कामं येतात? शेतातली कामं जमतात ना। माझे धनी ना शेतातली समधी कामं करतात। हे तर बी करतील, त्यात काय एवढं? पारू, माझा आणि शेतीचा काय संबंध आहे? मला कुठे येतात शेतातली कामं? आदित्य सर, मला जे सुचलं तेच मी बोलले। आणि हे बघा, आपण इथं गरीब शेतकरी म्हणून आलो आहोत ना, मग शेतकऱ्याला शेतातली कामं नाही जमत म्हणलं शंका नाही येणार त्यांना। ए, खुसूर काय करताय इथं? खुसूर नाही करायची। जे काय बोलायचं ते जोरात बोलायचं। नाही, ते माझे धनी ना मला सांगत होते की बरं झालं बाई तू सांगितलंस, मला शेतातली कामं येतात आणि मला शेतातली कामं करायला दिलीत। बाई ना धनी? हा, बर, मग आदिनाथ, तू आजपासून शेतातली सगळी कामं करायची। शेतातली कामं? तसंही प्रतापरावांना तालमीमुळे शेताकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळत। ए मुला, हा, तुझी नजर सारखी भिरभिरते। तुला या घरात ठेवण्यात काय अर्थ नाही। तू या घरात राहू शकत नाहीस। नाही आजी, आपलं ताई, मंदाताई काय आहे ना, ते एवढं मोठं घर पहिल्यांदा बघतोय, ते बी आतनं, म्हणून जर असं होतंय, बाकी काही नाही। आगाऊच दिसतोयस तू। नाही, तू आता या घरात नाही राहू शकत। मी ठरवलंय ते ठरवलंय। नाव काय तुझं? नंदी, माझे धाकटे दीर आहेत। नंदी। नंदी म्हणजे बैलच। बैलासारखीच बुद्धी दिसते तुझी। तू आजपासून गोठ्याची देखभाल करायची आणि गोठ्यातच राहायचं। घराकडं पाऊल सुद्धा ठेवायचं नाही, कळलं? बरं प्रियाताई, हे आजच्या दिवस विश्रांती करतील आणि उद्यापासून कामाला लागतील। चला, आपण यांच्या चहा पाण्याचं बघूया। हो, प्रिया मॅडम, किती मिस केलं तुम्हाला। प्रियाताई, हो आले वा, आले। नंदी, आय एम जस्ट लव्हिंग इट। ते पण याला काय अर्थ आहे? म्हणजे मी गोठ्यात राहायचं, प्रिया मॅडम साठी मी एवढ्या लांब आलो, आणि आता प्रिया मॅडम पासूनच लांब राहायचं। प्रीतम सर, हो तुम्हाला कळतंय का तुमचं काय चाललंय?
सारखं प्रिया मॅडम काय करताय तुम्ही? आणि हे बघा, प्रिया मॅडम कडे सारखं बघत बसू नका. मला एक सांगा, आपण हे तर कशा पायी आलोय? प्रिया मॅडमच्या घरच्यांचं मन जिंकायला, वय का नाही? हा मग? हा करेक्ट आहे, बरोबर आहे. आता आहे ना, आता आर्या पार म्हणजे आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन रीतसर लग्नाची परवानगी घेऊनच जायचं. काय बोलतो? जा गोठ्यात जा. येतात का गोठ्यातली कामं? धनी, तुम्हाला येतात का हो शेतातली समधी कामं? उद्यापासून ना तुम्ही इथं बिझनेसमॅन म्हणून नाही, शेतकरी म्हणून असणार आहात. नाहीतर आपलं आम्हाला कळल की सकाळी उठलेत आणि चाललेत सुट्टापुटात आपली मीटिंग करायला. एक्सक्यूज मी, हे बघ, मला येतात शेतातली कामं. मी बऱ्याच फिल्म्स मध्ये बघितलंय कसं करतात ते. आणि आजकाल तर बरेच सेलिब्रिटी फॉर चेंज म्हणून शेती करतात. मलाही जमेल. आणि बाय द वे, हे काय सारखं धनी धनी धनी? मी काय धनी धनी आहे का? एक मिनिट, इकडे तुम्ही माझा नवरा बनूनच आलात ना? हो. मग तुम्हाला धनी नाही तर कुठल्या नावानं हाक मारायची? आणि तसं बी हे तुमचं शहर नाही, हे गाव आहे. आणि राहता राहिला प्रश्न शेती करायचा, तर ते भांगल्याला तरी येतं का तुम्हाला? काय ते भांगायला म्हणजे? कळलं. शेतकरी भन काय असतं ना, हे लवकरच कळत. इथे वेगळा चहा आहे ना? हा ना, केवढा गोड आहे. एक्झॅक्टली. पारू, मला खरंच वाटत नाही की तुम्ही सगळे माझ्यासाठी इथपर्यंत आलाय, आणि तेही माझ्या आणि प्रीतम सरांच्या नात्यासाठी. प्रिया, तू माझ्या भावाची होणारी बायको आहेस, किर्लोस्करांची होणारी सून आहेस. तुला नेण्यासाठी आम्ही कुठेही येऊ शकतो आणि काही करू शकतो. एक्झॅक्टली. आणि त्यात तू माझ्या दादाचं मन जिंकलंय जातं. आता तर आपलं लग्न होण्यापासून ना कोणी नाही रोखू शकत. पण प्रीतम सर, हे बघा, आपल्याला अजून वेळ वाया घालून नाही चालणार. अहो, तिकडे देवी आई तुमच्या आणि दिशा मॅडमच्या लग्नाच्या तयारीला लागल्यात. हे बघा, आपल्याला जे काही बी करायचंय ना, ते लवकर करायला पाहिजे. पारू, नको टेन्शन घेऊस. मला नाही वाटत काही अडचण येईल. आबासाहेब खरंच खूप चांगले आहेत. माझे आबा प्रेमळ आहेत, पण तेवढेच कडक शिस्तीचे पण आहेत. हो, पण त्यांना आपल्याला कन्व्हिन्स करता येईल. आदित्य सर, तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. तुम्ही अजून फक्त माझ्या आबांना भेटलाय. माझा भाई, माझ्या भावाशी तुमचा अजून सामना झालेला नाहीये. तुम्ही सगळे चहा पिऊन घ्या, मी तुम्हाला वाडा दाखवते. चहा पी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.